मला जवळही होतं मला इन्स्टिट्यूट हे आणि मी बघितलं होतं तुम्ही कशी शिकवता. तुमचे व्हिडिओज पण बघितले होते. टीचर्स पण इथे खूप छान शिकवतात. लेट्सॅकची सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की विरारमध्ये लेट्सॅकची ब्रँच आहे. कारण वसई, नालासोपारा, विरार, पालघर या एरियामध्ये ॲक्टिंग क्लासच नाही आहे, ॲक्टिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच नाही आहे. आणि त्यामुळं यांच्यासारखे जे स्टुडंट असतात, ज्यांना मुंबईला यायचं असतं, काहीतरी करायचं असतं, त्यांना इथून अंधेरीला ट्रॅव्हल करणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. सो वेलकम टू लेट्सॅक. ऑगस्ट बॅचसाठी आलेली आहे. प्लीज इंट्रोड्यूस युअरसेल्फ. माझं नाव प्राजक्ता आहे. मी वसईवरून येते. प्राजक्ता आहे, वसईवरून येते ॲक्टिंग क्लाससाठी. सगळ्यात आधी हे सांग प्राजक्ता की तुझं शिक्षण काय झालं? मी आता TY-BMS मध्ये आहे. TY-BMS वाटतच नाही अजिबात. असं वाटतं 10th-11th चे स्टुडंट माझ्यासमोर आहे. ॲक्टिंगचं भूत किंवा किडा कधी चावला? फर्स्ट इयर पासूनच. मी 2 वर्ष झाले तुमचे व्हिडिओ बघत होते आणि नंतर ना मग म्हटलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर करेन मी. पण म्हटलं आता ग्रॅज्युएशन होईल आणि नंतर मग करेन, त्याच्यापेक्षा मग दोन्ही सोबतच करते, ग्रॅज्युएशन पण आणि कोर्स पण. ग्रॅज्युएशन पण आणि कोर्स पण. ओके. सो घरच्यांना कसं मनवलं? घरच्यांचा सपोर्ट होता मला. तुला जे आयुष्यामध्ये करायचंय ते तू कर, आमचा तुला पूर्ण सपोर्ट आहे. काय प्रॉब्लेम नाही? काय प्रॉब्लेम नव्हता. घरचे फक्त बोलले हा कर, काय करायचं ते. ओके. जे पण घरचे सपोर्ट करतात मुलांना मुलींना त्यांचं आयुष्यात जे करायचं त्याच्यासाठी, त्यांना आपला सलाम आहे. हॅट्स ऑफ. सो लेट्सॅकच का जॉईन केलं? मला जवळही होतं मला इन्स्टिट्यूट हे आणि मी बघितलं होतं तुम्ही कशी शिकवता. तुमचे व्हिडिओज पण बघितले होते. टीचर्स पण इथे खूप छान शिकवतात. त्यामुळे मी जवळ असल्यामुळे पण आणि तुम्ही छान शिकवता, सगळं छान आहे इथे, म्हणून मी हेच इन्स्टिट्यूट जॉईन केलं. ओके. ज्यांना लेट्सॅक जॉईन करायचं असेल त्यांना काय सांगू इच्छिते? तुम्ही पण जॉईन करा. जर तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे काहीतरी व्हायचं आहे, काय करायचं आहे, मुलांना पण आणि मुलींना पण, तर तुम्ही लेट्सॅक जॉईन करू शकता. ओके. तू स्वतःला कुठे बघते इन फ्युचर एक ॲक्टर म्हणून? काय इच्छा आहे, ड्रीम काय आहे? काय मोठ्याच ह्याच्यामध्ये काम करायचं आहे मला. मूवीज, सिरियल्समध्ये, वेब सिरीज काम करायची इच्छा आहे. ओके. ट्रेनिंगचा फायदा वाटतो तुला? हो, ऑब्व्हियसली खूप जास्त फायदा आहे. बिना ट्रेनिंग शिवाय आपण आयुष्यामध्ये काय करूच नाही शकत. म्हणजे 1 ऑगस्टला यांची बॅच सुरू होते, पण यांचं ट्रेनिंग आम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे. बेसिक ट्रेनिंग. मेन बॅच 1 तारखेपासून सुरू होईल. तर ज्या काही छोट्या छोट्या एक्सरसाइजेस तू केलेल्या आहेत, त्याच्यातून तुला काय काय फायदे झालेत? व्हॉइस मॉड्युलेशनमुळे तर खूप जास्त फायदा झालाय. अजून डान्समुळे पण, आणि तुमची मास्टर क्लास झालेली त्यामुळे तर खूपच जास्त फायदा झाला. ओके. थोडंसं हेजिटेशन कमी होतंय. हो. भीती कमी होते. हो. ओके. कॅमेरा समोर बोलण्याची म्हणजे कसं बोलायचं काय हे सगळं होतं. तो हळूहळू कॉन्फिडन्स वाढत चाललाय. आणि को ऍक्टर सोबत ऍक्टिंग करताना हा तेव्हा आईज म्हणजे डोळ्यात डोळे असं बोलणं किंवा म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये खूप जास्त इम्प्रूव्ह होतोय आता. ओके. प्राजक्ता थोडीशी लाजाळू आहे आणि काही पण करायचं असेल ना थोडीशी घाबरते, पण आता हळूहळू तिच्यामधला तो जो फिअर आहे तो निघून जाईल. बऱ्याचशा थिएटर एक्सरसाइजेस असतात ज्या करून आपण एकदम फ्री होऊन जातो. आणि ॲक्टिंग कोर्स जो आहे ना तो फक्त ॲक्टिंगसाठीच कामाला नाही आहे. इन फ्युचर हे लोक कुठे जॉब करतील, ॲक्टिंग करतील किंवा काहीही करतील, तर बिंदासपणे कॅमेऱ्यासमोर बोलणे, लोकांसोबत कम्युनिकेट करणे, या सगळ्या गोष्टी पण ॲक्टिंग ट्रेनिंगमधून पूर्ण होणार. सो ऑल द बेस्ट अँड हॅपी जर्नी. थँक्यू सर.